नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव. आज आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय राज्यघटना या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्पूर्वीच ब्रिटिशांच्या कॅबिनेट मिशन या योजनेप्रमाणे भारतीय घटना निर्मितीला सुरुवात झालेली होती आणि 9 डिसेंबर 1946 याच दिवशी घटना समितीची पहिली बैठक देखील झालेली होती. अशा या घटना निर्मितीच्या तसेच भारतीय राज्यघटनेचं स्वरूप अशा या विविध बाबींचा अभ्यास आज आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आजच्या तासामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि भारतीय राज्यघटनेचं स्वरूप, वैशिष्ट्ये या भागांचा आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालखंड भारतीय राज्यघटना निर्माण होण्यासाठी लागला. एकूण या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या कालखंडामध्ये घटना समितीची 11 अधिवेशनं झाली आणि या अधिवेशनामध्ये विविध कलमांवर चर्चा करून भारतीय राज्यघटनेचं स्वरूप किंवा भारतीय राज्यघटना भारतीय घटना निर्मात्यांनी निर्माण केली. भारतीय घटना निर्माण करणाऱ्या या घटना समितीचे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्या समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटना जेव्हा निर्माण झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 इतकी कलमं होती आणि 395 कलमांची ही राज्यघटना जगामध्ये सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखण्यात येऊ लागली. अशाच या घटना समितीचा जो ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपण जाणून घेऊया. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. इंग्रज दुसऱ्या महायुद्धात व्यस्त होते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक जे राजकारण आहे ते अनेक आयामांमध्ये बदललेलं दिसून येतं. इंग्लंडची ज्या ज्या वसाहतींवर सत्ता होती आशिया आफ्रिका खंडातील त्या सत्तांमधील अनेक राष्ट्रे ही इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाली आणि मग इंग्रजांनी भारतातून जात असताना कॅबिनेट मिशन योजना आणली आणि ह्या योजनेनुसार प्रमुख 2 तरतुदी होत्या. जुलै 1946 नुसार या कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि दुसरी होती हंगामी सरकारबाबतची तरतूद. घटना निर्माण होईपर्यंत भारतात पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले आणि मग कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली. या कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीच्या निवडणुका जुलै 1946 मध्ये घेण्यात आल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर मुस्लिम लीगला कमी जागा आल्या. काँग्रेसने 211 जागा जिंकल्या. 292 पैकी काँग्रेसला 211 जागा मिळाल्या घटना समितीवर, तर मुस्लिम लीगला फक्त 73 जागा मिळाल्या. आणि मग मुस्लिम लीगला इथं बहुमत मिळालं नाही. त्यामुळे जवळपास जुलै 46 पासून तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापर्यंत जे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत मुस्लिम लीगची जी भूमिका होती ती आडमुठे स्वरूपाची होती आणि तोपर्यंत घटना समितीच्या कामाला गती देखील आली नाही. मात्र 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्याचबरोबर भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हे देखील नवीन राष्ट्र निर्माण झालं आणि मग हे मुस्लिम लीगचे जे 73 सदस्य होते यांचा भारताच्या घटना समितीत सहभाग झाला नाही. काँग्रेसचे जे सदस्य होते ते 211 सदस्य आणि इतर यांच्या मिळून घटना समितीचं कामकाज सुरू झालं. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर भारतीय घटनेच्या कार्याला गती आली.
घटना समितीचा जो कार्यकाल होता तो 9 डिसेंबर 1946 पासून ते 26 नोव्हेंबर 1949 हा जो कालखंड आहे यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची राज्यघटना तयार झाली. या कालखंडादरम्यान या 11 जी अधिवेशनं झाली, या 11 अधिवेशनांना 165 दिवस लागले. आणि ही जी घटना निर्माण झाली भारताची, या घटना निर्मितीसाठी 63,96,729 रुपये इतका खर्च झाला. भारताची घटना जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949 ला तयार झाली आणि तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून करण्यात आली. भारतीय परिस्थितीला पोषक ठरेल अशा प्रकारची अनेक तत्वे जगातील अनेक राज्यघटनांमधून आपण स्वीकारली. जसं की इंग्लंडच्या राज्यघटनेपासून आपण संसदीय पद्धत स्वीकारली. आपण अमेरिकेकडनं संघराज्य, तर इतर अनेक देशांपासून अशा वेगवेगळ्या तरतुदी आपण स्वीकारल्या. आता ही जी राज्यघटना निर्माण झाली, या राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही उद्दिष्ट समोर ठेवून भारताची ही राज्यघटना निर्माण झाली. आणि ही राज्यघटना निर्माण करत असताना भारतीय राज्यव्यवस्थेचं जे स्वरूप होतं ते देखील आपल्या राज्यघटनेद्वारे स्पष्ट होतं. भारतीय राज्यव्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या चौकटीमध्ये भारतीय शासन व्यवस्थेचं, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप चौकट निश्चित करण्यात आली. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर भारत हे सार्वभौम स्वरूपाचे राष्ट्र बनले. तसेच भारताने 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी शब्द समाविष्ट करून भारत एक लोकशाही समाजवादी देश आहे. समता निर्मितीसाठी आपण हे समाजवादाचं तत्व आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेलं दिसून येतं. भारतात सर्व धर्मियांना समान स्थान देण्यात आलेलं आहे. राज्यसंस्थेचा कोणताही अधिकृत असा धर्म नाही. आणि मग सामाजिक समता, आर्थिक समता निर्माण करण्यासाठी तसेच प्रत्येक धर्मियांना आपल्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करता यावा यासाठी सर्व धर्मांना स्वातंत्र्य देऊन कोणताही राज्यघटनेने अधिकृत धर्म स्वीकारला नाही, म्हणजेच आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलं आणि म्हणून भारतीय राज्यव्यवस्था ही धर्मनिरपेक्ष स्वरूपाची आहे असं म्हटलं जातं. भारतात ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर लोकांचे शासन, लोकशाही प्रकारचं शासन भारतात निर्माण करण्यात आलं. भारत इंग्लंडप्रमाणे, म्हणजे इंग्लंडमध्ये जसा राजा हा राष्ट्राचा प्रमुख असतो तसा भारत हे गणराज्य आहे. इंग्लंडप्रमाणे नाही, तर भारत हे गणराज्य आहे. इंग्लंड हे गणराज्य नाही. कारण गणराज्य ह्या शब्दामध्ये जे तत्व अंतर्भूत आहे ते असं आहे की देशाचा प्रमुख हा वंश परंपरेने भरला जाणार नाही, तर गुणवत्तेच्या आधारावर त्या पदावरील व्यक्तीची निवड केली जाईल. इंग्लंडमध्ये वंश परंपरेने त्या राष्ट्राचा प्रमुख म्हणजे राजा आजही पदावर आहे, म्हणून ते गणराज्य ठरत नाही. आणि म्हणून भारतात गणराज्य तत्वाचा स्वीकार करून गुणवत्तेच्या तत्वावर त्या व्यक्तीची निवड राज्यव्यवस्थेचा प्रमुख म्हणून केले जातं. भारतीय लोकशाही ही स्वातंत्र्य, समता आणि न्याय व बंधुता या तत्वांच्या पायावर उभी असलेली दिसून येते. अशी ही लोकशाहीची जी चौकट ह्या विविध तत्वांद्वारे निश्चित करण्यात आली, अशा या लोकशाही भारतासाठी जी राज्यघटना निर्माण झाली त्या राज्यघटनेचे विविध वैशिष्ट्यांचा आपण आढावा घेऊ. या राज्यघटना जी 26 जानेवारी 1950 पासून भारताच्या सर्व प्रदेशासाठी अंमलात आली, अंमलबजावणी ह्या राज्यघटनेची 26 जानेवारी 1950 या दिवशी झाली. आणि या राज्यघटनेत तयार करत असताना पहिलं जे वैशिष्ट्य मुख्य आहे ते म्हणजे विविध घटकांचा प्रभाव. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना 1935चा कायद्याचा प्रभाव त्यावर होता. तशाच पद्धतीने
ब्रिटिशांच्या आपल्यावर साम्राज्य पारतंत्र्यात असल्यामुळे ब्रिटिशांनी अनेक प्रकारच्या सुधारणा आपल्या भारतात दिलेल्या होत्या. त्या म्हणजे मोर्लेमेंटो कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, या विविध कायद्यांचा, तसेच इंग्लंडमध्ये जी संसदीय पद्धत होती, लोकशाही होती, कायद्याचं राज्य होतं, या कायद्याचं राज्य, लोकशाही आणि संसदीय पद्धत आपण देखील अनुकरण केलेलं दिसून येतं. तसेच विविध घटकांच्या प्रभावामध्ये अमेरिकन राज्यघटनेतून आपण न्यायालयीन पुनर्विलोकन, कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण प्रबळ केंद्र सत्ता असलेलं संघराज्य, आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्वे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण समवर्ती सूची, जर्मनीच्या राज्यघटनेतून आपण आणीबाणीची तरतूद, अशा प्रकारच्या विविध घटकांचा, विविध देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेत असलेला दिसून येतो. यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लिखित आणि विस्तृत राज्यघटना. भारतीय राज्यघटना जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यामध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे अशी लिखित स्वरूपाची भारतीय राज्यघटना होती. तसेच ही जगातील सर्वात मोठी व विस्तृत राज्यघटना मानली जाते. राज्यघटनेतील प्रत्येक तरतुदीचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आल्याने भारतीय राज्यघटना ही मोठी बनलेली आपल्याला दिसून येते. सर्व घटकांना न्याय मिळण्यासाठी सर्व घटकांच्या तरतुदी त्यामध्ये करत असताना राज्यघटनेचा आकार हा मोठा बनला आणि म्हणून ही जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटना म्हणून ती ओळखण्यात येऊ लागली. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे लिखित व परिदृढ राज्यघटना. भारतीय राज्यघटना ही लवचिक व परिदृढ अशा दोन्ही स्वरूपाची आहे. लवचिक राज्यघटना म्हणजे या राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येतो, त्यास आपण लवचिक राज्यघटना म्हणतो. तर परिदृढ राज्यघटना म्हणजे राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची पद्धती ही कठीण स्वरूपाची आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटना ह्या दोन्हीही पद्धतीने बदलता येते. काही बाबी अशा आहेत ज्या सहजासहजी बदलता येतात आणि काही बाबी अशा आहेत ज्या बदलण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती कठीण स्वरूपाची आहे. म्हणून लवचिक व परिदृढ याचा समन्वय अशी भारतीय राज्यघटना ओळखली जाते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या राज्यघटनेचं, ते म्हणजे जनसार्वभौमत्वावर आधारित. भारतात जे सार्वभौमत्व भारताला प्राप्त झालं ते सार्वभौमत्व जनतेमध्ये निहित करण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा खरा उगम स्रोत ही भारतीय जनता आहे, कारण भारताच्या शासनावर भारतीय जनतेचे नियंत्रण आहे. जनता प्रौढ मताधिकाराद्वारे आपले प्रतिनिधी निवडते आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. या अर्थाने भारतीय जनतेचे सार्वभौमत्व हे तत्व प्रस्थापित झालेले दिसून येते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेत कलम 12 ते 35 दरम्यान समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क तसेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क अशा हक्कांचा समावेश करून नागरिकांना सर्वांगीण विकास साध्य करता येईल अशा प्रकारच्या हक्कांची परिस्थिती भारतात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानंतर पुढचे वैशिष्ट्य राज्यघटनेचे सांगता येईल ते म्हणजे मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेने ज्या पद्धतीने नागरिकांना मूलभूत हक्क दिले त्याच पद्धतीने शासनाला मार्गदर्शन होण्यासाठी राज्यघटनेत कलम 36 ते 51 दरम्यान मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला. ही मार्गदर्शक तत्वे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहेत. ही राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे शासनाने कोणत्या पद्धतीने राज्यकारभार करावा या बाबतीत शासनाला मार्गदर्शन करतं. ही मार्गदर्शक तत्वे न्याय निर्णय पात्र नाहीत. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार. राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांसाठी एकूण सुरुवातीला 10 कर्तव्ये देण्यात आली होती. या मूलभूत कर्तव्यांद्वारे नागरिकांमध्ये कर्तव्यशीलता वाढावी यासाठी या कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. पुढे 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले आणि सध्या
भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य आहेत. हे देखील आपल्या राज्यघटनेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं ते म्हणजे संसदीय लोकशाहीचा स्वीकार. घटनाकारांनी इंग्लंडच्या शासन पद्धतीचा प्रभावातून या संसदीय पद्धतीचा स्वीकार केला. भारतासाठी संसदीय लोक पद्धती उपयुक्त ठरेल ही या घटना निर्मात्यांची ठाम भूमिका होती. मात्र इंग्लंडपेक्षा भारतीय संसदीय पद्धत वेगळ्या स्वरूपाची आहे. भारतात राज्यघटनेद्वारे राष्ट्रपतींना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले आहे. देशाचे ते राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत. राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची निवड करण्यात येते. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रपती हे नाममात्र स्वरूपाचे असून वास्तविक अधिकार हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याकडेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रपतींचे स्थान हे नाममात्र स्वरूपाचे असून वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान व मंत्रिमंडळ असल्याचे या संसदीय पद्धतीत स्पष्ट होते. यानंतर भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्याचा स्वीकार होय. भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार राज्यकारभाराच्या सोयीसाठी करण्यात आला. संघराज्यातील तत्वानुसार केंद्र आणि विविध घटक राज्यांमध्ये राज्यकारभाराच्या सोयीनुसार घटक राज्यांची निर्मिती करण्यात आली. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या सूची तयार करून केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य असा शब्दप्रयोग कुठेही आढळत नाही. मात्र राज्यघटनेच्या पहिल्या कलमात भारत हा राज्यांचा संघ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. अधिकार विभागणीवरून केंद्र आणि राज्यांमध्ये वाद निर्माण झाल्यास भारतामध्ये न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय संघराज्य अमेरिकेप्रमाणे नसले तरी भारतीय संघराज्य हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य भारतीय संघराज्याचं दिसून येतं. यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे समाजवादाचा स्वीकार. समता निर्मितीसाठी सामूहिक मालकी आणि नियंत्रण असलेली व्यवस्था भारताने स्वीकारली. भारतातील समाजवादी व्यवस्थेला आपण लोकशाही समाजवाद असं संबोधतो. भारताने लोकशाहीच्या चौकटीत समाजवादाचे तत्व स्वीकारले. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. सामाजिक न्याय व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी भारताने समाजवादाचा स्वीकार भारतीय राज्यघटनेत केला. यानंतर पुढचं वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार. धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. तसेच भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 25 ते 28 दरम्यान धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानुसार असे स्पष्ट करण्यात आले की राज्यसंस्थेचा कोणताही अधिकृत असा धर्म असणार नाही. तसेच सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल. धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक धर्माला आपापल्या धर्माचं प्रसार पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल. अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार हा भारतीय राज्यघटनेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरतं. पुढचं वैशिष्ट्य आहे प्रौढ मताधिकार. भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा स्वीकार करून म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार सध्या देण्यात आलेला आहे. जगातील इतर देशांमध्ये मताधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. भारतीय नागरिकांना मात्र 18 वर्ष पूर्ण केलेल्या भारतीय नागरिकांना हा प्रौढ मताधिकार देणे ही एक क्रांतिकारी बाब भारतीय राज्यघटनेची इथं दिसून येते. त्यानंतर एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार. भारतीय जनता जसं अमेरिकेमध्ये केंद्राचं नागरिकत्व वेगळं आणि राज्याचं घटक राज्यांचं वेगळं तसं नाही. भारतात केंद्राचं आणि घटक राज्यांचं एकेरी नागरिकत्व आहे, एकच नागरिकत्व आहे. राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार केलेला आहे.
यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एकेरी न्यायव्यवस्था. भारतात जे न्यायमंडळ आहे ते सुद्धा एकेरी आहे. भारतीय न्यायमंडळ हे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्या प्रभावापासून मुक्त आहे. भारतीय न्यायमंडळाचे स्वातंत्र्य व श्रेष्ठत्व मान्य करण्यात आले आहे. कारण भारतीय न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याबाबतच्या तरतुदी राज्यघटनेमध्ये करण्यात आल्या असून निपक्षपातीपणे न्यायदान व्यवस्था चालावी, त्यासाठी न्यायव्यवस्था ही स्वायत्त, स्वतंत्र व तिचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात आलेले आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे आणीबाणीविषयीच्या तरतुदी. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या आणीबाणी विषयक तरतुदी आहेत 352, 356 आणि 360 या कलमांमध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी, घटकराज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत ते देखील आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. देशात परकीय आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळीची परिस्थिती निर्माण झाल्यास राज्यघटनेतील तरतुदीनुसार भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते. आजपर्यंत एकूण 4 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली दिसून येते. त्याचप्रमाणे घटक राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था कोलमडल्यास राष्ट्रपती त्या घटक राज्य आणीबाणी लागू करू शकतात. तसेच राष्ट्राची आर्थिक पत खालावल्यास, आर्थिक अस्थिरता आल्यास राष्ट्रपती कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. आजपर्यंत आर्थिक आणीबाणी एकदाही घोषित करण्यात आलेली नाही. तसेच पुढचं वैशिष्ट्य आपल्या राज्यघटनेचं सांगता येतं ते म्हणजे निवडणूक आयोग व लोकसेवा आयोग. भारतात निवडणूक घेणारी जी यंत्रणा आहे राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली. देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे संचालन करण्याची ही जबाबदारी या निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली दिसून येते. तसेच भारतात प्रशासनामध्ये प्रशासकीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर प्रशासकीय सेवांसाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर लोकसेवा आयोगांची स्थापना करण्यात आलेली दिसून येते. अशा पद्धतीने ही विविध वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेचं एक स्वरूप स्पष्ट करतात. तसेच भारतीय राज्यघटनेचं महत्त्व देखील स्पष्ट करतात. अशा प्रकारे ही भारताची राज्यघटना जी तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालखंड लागला. आणि जेव्हा भारतीय राज्यघटना निर्माण झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 इतकी कलमे होती. अशी ही राज्यघटना भारतात लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपणा सर्वांना अत्यंत महत्त्वाची ठरलेली दिसून येते. धन्यवाद.